लोक राजकारणात येतात आणि केवळ सत्तेसाठी राजकारण करतात, पण गेल्या 11 वर्षापासून एक सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण आपल्या उमेदीची ऐन 11 वर्ष या समाजसेवेसाठी देतो, राजकारणासाठी देतो, एखादा पक्ष वाढवण्यासाठी देतो, राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवतो। एखाद्या विधानसभेसाठी इच्छुक होतो, पण वरिष्ठांचा आदेश ऐकून त्यांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी थांबतो। पक्षाचा उमेदवार 1 लाखापेक्षा जास्त मताने कसा निवडून येऊ शकतो? कारण त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याने लावलेली ताकद त्या नेत्याच्या मागे उभी केली जाते। आणि गेले 1.5 वर्षापासून तो कार्यकर्ता अतिशय बेसावधपणे आपल्याला काहीतरी शब्द दिलाय, तो पाळतील नाही पाळतील, पण कमीत कमी आपल्याला त्यांच्याकडे काहीतरी मागायला जाता तरी येईन या आशेने काम करत राहतो। 1.5 वर्ष होतात, अनेक कार्यक्रमांना ते नेते येतात, चेहऱ्यावरती कणभरी जाणवणार नाही अशी परिस्थिती, असे वागतात। आणि ऐन निवडणुकीच्या वेळी अगदी बेसावध ठेवून त्या कार्यकर्त्याला, म्हणजे मला, आत्ता एबी फॉर्म देतो, उद्या एबी फॉर्म देतो, सकाळी 7 वाजता ये, दुपारी 12 वाजता ये, संपूर्ण 11 वर्ष तन मन धन लावून ऐन जवानीची 11 वर्ष, ऐन उमेदीची 11 वर्ष या पक्षासाठी देऊन शेवटच्या 1.5 तास अगोदर त्याचा घात केला जातो, त्याची राजकीय हत्या झाल्याची कळते। तुला एबी फॉर्म द्यायचं नाही असं ठरलंय पक्षाचं। विचार करा। त्या क्षणाला सर्वप्रथम मला कोण आठवलं असेल तर माझे आई वडील आठवले। कारण माझ्या आई वडिलांच्या समोर त्या नेत्याने शब्द दिला होता की तुमच्या मुलाला मोठं करीन, मी त्याच्या पाठीशी उभा आहे। ज्याचा शेवट गोड तिथं सर्वच गोड, आणि हा विषय इथं संपला। आणि एवढा मोठा नेता एका सर्वसामान्य माजी नगरसेवक असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी एवढं षडयंत्र रचतो। सांगायचं तर तेव्हा सांगायचं ना, हिम्मत होती तर नसती घेतली माघार, अपक्ष उभा राहिला असतो। एवढा धोका, 1.5 तास शिल्लक होते। आई वडिलांचा चेहरा समोर आला, पहिलं राजकीय करिअर ते सगळं गेलं पुढं, पण ज्या आई वडिलांपुढं आपण एवढं हे सगळं केलंय, आपल्याला माहिती आहे आपले आई वडील आपल्यावर किती जीव लावतात। अरे घरी कसं जायचं, कोणाला तोंड दाखवायचं आणि काय सांगायचं? आपल्या घरी जे आले होते त्यांचा आपण सन्मान राखला, त्यांना चहा कॉफी दिली, आणि त्यांनी मला एक पेढा चारला। त्याचा शेवट गोड अमोल, ते सर्वच गोड। तो पेढा टाकलेला फोटो सगळीकडे झळकला। एक नेता आणि एक कार्यकर्ता, वाद संपला, कामाला लागा, निवडणूक झाली, निवडून आले। आज 1.5 वर्षांनी कळलं त्या पेढ्यामध्ये विष भरलं होतं, विष। दीड तास शिल्लक होते, त्यात
एक फोन वाजला, अजित दादांना तुमच्याशी बोलायचंय. एका क्षणात माझ्या समोर दाटलेला अंधार दूर झाला. एका महाराष्ट्राचा नेता, एका कार्यकर्त्यावरती काय अन्याय होतोय, पुढच्या 5 मिनिटाला त्या नेत्याला कळतं. याच्यावरून विचार करा, ही अजितदादा सारखी ही ताकद म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशी प्रकारचं काम करतेय. दादा म्हणले, मला कळालंय तुझ्यावरती अन्याय झालाय. फोनवरती जास्त बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा घड्याळ चिन्ह जरी आपलं असलं तरी घड्याळची वेळ आपल्या हातात नाही. तू लवकर ये. त्या ठिकाणी दादांनी माझ्याशी चर्चा केली. आमचे मेहुणे आमदार माऊली आबा कटके तेही त्या ठिकाणी उपस्थित होते. शंकरभाऊ मांडेकर त्याही ठिकाणी उपस्थित होते. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मला पुनर्जन्म मिळाला, राजकीय पुनर्जन्म मिळाला दादा तुमच्यामुळे मला. पण ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या 4 वर्ष त्यांचे शिल्लक राहिल्यात, नाही त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून बदला घेतला, तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी. दादा 1.5 वर्ष त्यांनी माझ्यासाठी कट कारस्थान रचलं, पण केवळ 1.5 तासामध्ये तुम्ही ते उलथून लावलं. म्हणजे एक दादा 1.5 वर्ष कट कारस्थान रचतो एक कार्यकर्ता संपवायला, दुसऱ्या बाजूला एक दादा केवळ 1.5 तासात त्या कार्यकर्त्याला पुनर्जन्म देतो. म्हणजे विरोधाभास बघा हा काय आहे. मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाहून राजकीय जीवनामध्ये काम केलेलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाहून काम सुरू केलेलं आहे. पण त्या कार्यकर्त्यासमोर, त्या कार्यकर्त्यासोबत येथील स्थानिक नेतृत्वाने काय अन्याय केला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध नेत्याची आहे. आणि एक कार्यकर्ता कशा प्रकारे लढतो ते मला या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवायचं आहे. 19च्या विधानसभेला सुद्धा असंच झालं. आमच्या मार्गदर्शक मेधाताई कुलकर्णी त्यांचं त्या ठिकाणी तिकीट कापून हे महाशय त्या ठिकाणी आले. मेधाताई बिचाऱ्या रडल्या, त्यांनी हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे ह्यांची हिम्मत वाढली आणि आपण काही करू शकतो. एक आमदार पचू शकतो, तर एक नगरसेवकाला काय लागतंय करायला. शेवटच्या टप्प्यात तिकीट कट केलं कुठं जाणार आहे, येईल आपल्यापाशी आपल्या पायाशी. पण त्यांना काय माहिती आहे, राज्यात अजून एक नेतृत्व शिल्लक आहे, अजितदादा पवार. एकदा जोरदार अजितदादांसाठी टाळ्या वाजवा, कारण माझा राजकीय पुनर्जन्म या नेत्यांमुळे झालेला आहे. दादा या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासावरती मला बोलायचंय. 19च्या विधानसभेला निवडून दिलेले कॅबिनेट मंत्री दुसऱ्यांदा परत आम्ही निवडून दिलेत, पण एक काम त्यांनी या ठिकाणी सांगून दाखव त्यांनी केलेलं. एक काम मी राजकारण सोडून देईन, विकास काम सांगतोय, चॉकलेट वाटायची कामं सांगत नाही. तिथं सर्वच गोड मला सांगायचंय की जरी शेवट तिखट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, पण अजितदादा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आम्हाला विजय करून हा शेवट नक्कीच आम्ही गोड करणार आहे. काही गोष्टी चांगल्यासाठी होतात दादा. या निमित्ताने आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक राहुल दादा बालवडकर, शेवटी घर ते घर असतं. काही गोष्टींनी दुरावा जरी आला, पण असं आसमानी संकट आल्यावरती कुटुंब दादा एकत्र होतं. आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आमचे मोठे बंधू
राहुल दादा बालवडकर यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे. दादा, मागील काही दिवसापूर्वी मी मीडियाला बाईट दिली की यार तुम्ही तुमच्या खासदारांवरती टीका करताय. अरे बाबा म्हणलं, आता आमचे नाही, आता आमचे आहे महायुतीचे, पण मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते ज्यांनी माझा राजकीय पुनर्जन्म केलाय त्या अजितदादांच्या बद्दल जर कोणी काही वक्तव्य केलं चुकीचं, कारण ते सुद्धा जबाबदार पदावरती बसलेले असून असं जर वक्तव्य करत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी निश्चितपणे उत्तर देणार आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा देणार. आज या प्रभागातल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडून दिल्यागत मला वाटतंय. कारण आता इथं ताकद देणार कोण? या प्रभागामध्ये एका बाजूला असणारे बाबूराव अप्पा चांदरे आणि एका बाजूला असणारे अमोल बालवडकर एकत्र आलेत आणि त्यांच्या मागं अजितदादांसारखी महाशक्ती या ठिकाणी उभी असल्यामुळं समोरच्या उमेदवारांचं निश्चितपणे अवसान गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी खरं तर चंद्रकांत दादांना मी आव्हान करतो की आपण या भागामध्ये या. आव्हान म्हणजे विनंती करतो, आव्हान नाही, परत म्हणतील मी चुकीचं काय त्या ठिकाणी बोलणार नाही, त्यांचा आदरच करतोय. आपली माणसं ओळखा, आपली माणसं पहा आणि ह्या पद्धतीनं मागच्या पोटापाण्याची खळगी भरण्याच्या करता ह्या परिसरामध्ये येतात. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला त्यांना अधिकार आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करू इच्छित नाही. सगळा समाज आपला आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास कोणी विसरू शकत नाही. मग असं असताना काही चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्या भागाचा कायापालट करायला नको. याच्यामध्ये मगाशी मी त्या अमोल बालवडकरचं भाषण ऐकत होतो. काय चूक आहे त्यांची? उद्याच्याला एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी मागणी केली आणि ती आपल्याला देता आली नाही तर 4 गोष्टी समजून सांगता येतात. शेवटपर्यंत तुम्ही त्यांना खिळवत ठेवता, तुम्ही त्यांना नीटपणे उत्तर देऊ शकत नाही. अरे त्यांनी जीवाचं राज केलं पक्ष वाढवण्याच्या करता आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीनं खड्यासारखं बाजूला टाकता. ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, हा महाराष्ट्राचा इतिहास नाहीये. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, मला तुमच्याबद्दल अभिमान आहे. आज बहिणी देखील ह्या 2 भावांच्या मागे मजबूतीने उभ्या आहेत, बाबूराव आणि आमच्या अमोलच्या. आज आम्ही 2 बहिणींना उमेदवारी दिली, गायत्री आणि पार्वतीताईंना. आज ते तुमचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतील. आज तुमच्या माझ्या भागातल्या ट्रॅफिकची समस्या, बाणेर रोडला ट्रॅफिकची समस्या, पुणे सातारा रोडला हायवेला ट्रॅफिकची समस्या, सर्व्हिस रोड बाणेर ते बावधन रोड म्हाळुंगे सूस इथे निर्माण झालेली ती समस्या आपल्याला सोडवायची आहे. बालेवाडीमध्ये हायस्ट्रीट येथे बंद इंग्रजी माध्यमिक शाळा PMC चालवणार, कुणी प्रायव्हेट संस्थेच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतो का? गोरगरिबांची मुलं शिकू नये. मी देखील पिंपरी चिंचवडला कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या शाळा त्या CBSE स्कूल तिथे सुरू केलं. श्रीमंतांची मुलं CBSEच्या स्कूलला जाऊ शकतात,
अरे ज्यांच्या घरामध्ये दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटते किंवा ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे, मध्यमवर्गीय आहेत, त्यांची ऐपत नाही एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मुलांना टाकायची, मग त्यांच्या मुलांना उद्याचा भारताचा जबाबदार नागरिक म्हणून त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही? राईट टू एज्युकेशन कायदा केलेला आहे. कशा करता केलाय? या महाराष्ट्रात आणि ह्या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे. ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकवलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्याला कशा पद्धतीनं समाजाचं भलं करायचं असतं, बारव बांधायचे असतात, विहिरी बांधायचे असतात, घाट बांधायचे असतात, देवळं बांधायची असतात, तो इतिहास त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मौलाना आझादांनी देशाला स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते शिकवलंय. शाहीर अण्णाभाऊ साठेंनी शायरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि इतर गोष्टीला चालना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा नंतर झाला, पण त्यांच्या शाहिरीनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. हे अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी होते. या गोष्टीचा विचार करा. त्याच्यामध्ये सर्वांना तिथं राजमाता जिजाऊ, शिवबाला जन्म दिला त्या राजमाता जिजाऊ, रमाई माता, किती नावं घेऊ, अशी माणसं, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, जे आयुष्यामध्ये एक देखील लढाई हरली नाही असा राजा परत पृथ्वी तलावर होणं शक्य नाही, ते छत्रपती संभाजी महाराज. नंतर घात आपल्या घरातल्या माणसांनी केला, हे आपण इतिहासामध्ये किंवा छावा चित्रपटामध्ये बघितलेलं. मित्रांनो, जरूर 21व्या शतकामध्ये आपण गेलोय. IT चे युग आहे, बायोटेक्नॉलॉजीचं युग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, AI युग आलंय, कृत्रिम बुद्धिमत्ता, ते मुलांना शिकवलं पाहिजे. मध्ये आम्ही 270 कोटी रुपयाचा एक प्रकल्प टाटाशी चर्चा करून 220 कोटी रुपये टाटाने घातलेत, 50 कोटी रुपये आपण घातलेत. CIIITचं काम बाणेरच्या परिसरामध्ये चाललेलं. कशा करता? ज्या मुलांच्या हाताला काम नाहीये त्यांनी चांगल्या प्रकारचं तिथं शिक्षण घ्यावं, कोर्स करावा आणि त्यांना उद्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. CIIIT 350 कोटी रुपयाचा आम्ही मुलांचा विचार करतोय. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, त्यांना पाठीमागच्या काळामध्ये कुणी विचार केला नाही. आम्ही विचार केला. दर महिन्याला फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही उपकार करत नाही. ती माझी लाडकी बहीण आहे, तिला आम्ही भाऊबीज देतोय, तिला रक्षाबंधनाच्या निमित्तानं काही ना काही देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आमच्यावर आरोप झाले हे बंद करतील. अरे आम्ही बंद करणारी माणसं नाहीयेत, आम्ही लोकांना दिशा देणारी माणसं आहेत. आणि म्हणून बाणेरकरांनो, तुम्ही विचार करा. मी उद्याच्याला ह्या सर्वांचं नेतृत्व करणार आहे. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मी थोडासा कडक असेल पण विकास कामाकरता कडक आहे. तुम्ही बघा पिंपरी चिंचवड मधले रस्ते, फ्लायओव्हर, बाकीची कामं कुणालाही जाऊन विचारा कुणाच्या काळामध्ये झाली. का मधल्या 9 वर्षामध्ये इथं जी कामं रिंगाळली, किती दिवस मेट्रोची कामं चालली. ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला नको? नदी सुधार कार्यक्रम का गतीनं होत नाही? का आपल्याला अधिकचं पाणी मिळत नाही? मी प्रयत्न करतोय मुळशीचं पाणी आणायचा. तुम्ही म्हणाल दादा तुम्ही पालकमंत्री आहे. मी पालकमंत्री म्हणून जी माझी जबाबदारी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पण मला पुणे महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी साथ दिली तर महानगरपालिकेला संविधानाने, घटनेने, कायद्याने वेगळा अधिकार दिलेला आहे. त्याच्या संदर्भात कुठं आरक्षण टाकायची, कुठं स्मशानभूमी, कुठं दफनभूमी, कुठं त्या ठिकाणी वेगवेगळी उद्यानं, कुठं क्रीडांगणं, कुठं त्या ठिकाणी वेगवेगळी समाज मंदिरं, कुठं त्या बाबतीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर, ह्या गोष्टी बघायला नको? हे कुणाचं काम आहे? केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलंय, ते कुठं कमी पडले नाही. पण इथली लोक कमी पडली. इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या. नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार नाही.
मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, माझी प्रशासनावर पकड आहे. मला सकाळी 6ला मी कामाला लागतो. 4 दिवस नाही, रोज मला सवय लागलेली आहे. सकाळी 6 पासून रात्री उशिरापर्यंत मी काम करतो. मला वाटतं पुणे तुमचं माझं आहे. बाहेरचे लोक येतील, भाषण करून जातील. अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे. बाहेरचे लोक येणार नाही.